हाय फ्रेंड्स, मी अमृताज किचनमध्ये आपले स्वागत करते आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनीर बटर मसाला। त्यासाठी लागणारे साहित्य तर आपण आधी ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इकडे घेतले आहे 150 ग्राम्स काजू घेतले आहे, इकडे मी मगज घेतला आहे 100 ग्राम, इकडे मी 6 ऑनियन घेतले आहे कट करून, इकडे 3 मी टोमॅटो घेतला आणि 4 ते 5 आपण लाल मिरची घेणार आहोत, बेडगी मिरची। ठीक आहे, आता मी हे सगळं एकत्र करते। ठीक आहे, हे एकत्र करून आपल्याला कुकरमध्ये शिटी काढून घ्यायची आहे। मी आधी हे सर्व एकत्र करून घेते। आता यात हे सगळं आपलं बुडेल तेवढंच मी पाणी घालणार आहे। ठीक आहे, जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर ग्रेव्ही आपली म्हणजे बनवताना ती पातळ होणार आणि कुक व्हायला जास्त टाईम लागणार। ठीक आहे, त्याच्यासाठी आपण जास्त पाणी घालायचं नाही। तुम्ही इकडे बघू शकता माझा एक छोटा ग्लास आहे, तो मी भरून पाणी घेते। आपलं जेवढं बुडेल तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे, एकदम जास्त पाणी घ्यायचं नाही आहे। ठीक आहे, आता हे बघा, तुम्ही बघू शकता एवढं पाणी झालेलं आहे, तरी मी थोडंसं अजून घालते। त्यात मी 2 शिट्या करून घेणार आहे। पाणी एकदम जास्त घालू नका, बस, म्हणजे मी 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता आपण त्याला कुक करणार। मीडियम फ्लेमवर आपण 2 शिट्या काढून घेणार आहोत। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता माझी फ्लेम मीडियम आहे, हाय नाही आहे। तर मी 2 शिट्या काढून घेणार आहे। आणि हे कूल डाऊन करणार। तुम्ही ते बघू शकता हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि ह्याच्यात एकदम थोडंसं पाणी आहे। ठीक आहे, तर हेच पाणी घालून मी ते मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे। आता आपण ग्रेव्ही बनवणार आहोत, त्यासाठी मी इकडे घेतला आहे 1 मोठी वेलची, 3 ते 4 आपण छोटी वेलची घेऊया। इकडे लवंगा घेतले आहेत मी 7 ते 8 लवंगा घेतला आहे। दगडफूल घेतला आहे मी 1.5 घेतला आहे, एक आणि एकाचा हाफ करून घेतला आहे। इकडे 1 इंच मी दालचिनी घेतली आहे, 15 एक काळी मिरी घेतली आहे आणि 4-5 तमालपत्र घेतलं आहे। आणि इकडे मी मसाले घेतले आहेत जे ते मी सांगते। हाफ टेबलस्पून, टीस्पून नाही टेबलस्पून, म्हणजे मोठा चमचा असतो ना त्याचा अर्धा, हाफ टेबलस्पून गरम मसाला घेतला आहे। 1 टेबलस्पून घेतला आहे मी चिकन मसाला घेतला आहे एव्हरेस्टचा हां। आणि इकडे 1 टेबलस्पून घेतला आहे मी मीठ मसाला। ठीक आहे, आणि इकडे मी ऑनियन घेतला आहे 1, आणि हे मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं ते आपण मगज काजू वगैरे हे केलं होतं ना ते आहे, त्याची मी पेस्ट करून घेतली आहे। आणि 1 टेबलस्पून आपल्याला आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे। ठीक आहे, आता आपण वळूया पुढच्या कृतीकडे। टोपामध्ये मी ऑइल हीट केलेलं आहे, त्यात मी आता हे जर दालचिनी आहे ना त्याचे 2 तुकडे करून घेणार आहे मी, आणि हे सगळे गरम मसाले थोडे त्यात घालणार आहे आणि चांगलं परतून घेणार। तेल मी थोडं टोपात जास्तच घेतलं होतं। हे चांगले शॅलो म्हणजे चांगले फ्राय करून घेणार आहे मी। ठीक आहे, मीडियम फ्लेमवर मी छान असे गरम मसाले हे करून घेतले, फ्राय करून घेतले। आता मी त्यात घालते आहे आलं लसूण पेस्ट 1 टेबलस्पून। इथे मी 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। ती आता थोडीशी मस्त
छान अशी कूक व्हायला लागली, त्याच्यातला उग्रसपणा आता कमी होत आला आहे. आता मी ह्यात घालणार आहे एक बारीक चिरलेला कांदा. माझा कांदा मोठा होता म्हणून इथे मी घेतलेला कांदा मोठा आहे. मग तुम्ही काय करा, कांदा छोटा घेतला तर 2 घ्या आणि मोठा घेतला तर 1 घ्या. आता मी ते छान हे कांदा छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी चांगला फ्राय करून घेणार आहे. तर आता मी इथे थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे आपला कांदा छान असा नरमही होईल आणि लवकर भाजला जाईल. छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. तर त्याला थोडा वेळ लागणार. गॅस एकदम फास्ट ठेवायचा नाही आहे, मीडियम ठेवायचा आहे, नाहीतर तो कांदा करपणार. तुम्ही बघू शकता छान हा असा गोल्डन ब्राऊन झाला आहे. आपल्याला असंच गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा असतो. ठीक आहे. आता आपण यात सगळे मसाले घालणार आहोत. हे मी मगाशी काढलेले सर्व मसाले मी यात घालते आहे. गॅस एकदम मीडियम फ्लेमवर ठेवायचा. हे चांगले मसाले परतून घ्यायचे. मसाले माझे परतून झालेले आहेत. आता मी यात ही मगाची पेस्ट टाकते आहे. यांचं चांगलं स्टेअर करून घ्यायचं आपण. हा मसाला एकजीव झाला पाहिजे. मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरली होती, यात मी 1 चमचा 1 टेबलस्पून मी यात लाल मिरची पावडर पण घातलेली आहे. आता बघा हे घट्ट आहे आणि हे शिजून अजून घट्ट होणार. आपण मगाशी जो ह्याच्यामध्ये मिक्सीमध्ये लावलं होतं ना, त्यात थोडंसं पाणी घालून आपण ते ढवळून ह्यात घालणार आहोत. तुम्ही बघू शकता हे असं आहे. आता ह्याला ना एकदम लो फ्लेमवर आपल्याला शिजवायचं आहे. ह्याला किमान 1 तासभर लागणार आपल्याला शिजवायला. तर आपण मध्ये मध्ये स्टेअर करत करत ह्याला शिजवायचं आहे. ठीक आहे. आपण मध्ये मध्ये ह्याला स्टेअर करत राहायचं आहे. दर 5-1 मिनिटांनी आपण ह्याला स्टेअर करत राहणार आहोत. आणि स्टेअर करताना हळू जरा, बिकॉज हे वरती उडतं, तर तुम्ही जरा हळूहळू स्टेअर करायला. जसं जसे हे आता हे होणार तसं तसं ते ठीक होणार, तसं तसं ते स्टेअर करायला आपल्याला कठीण जाणार, बिकॉज हे उडायला लागणार. तर तुम्ही थोडं जपून किंवा थोडंसं मोठा असं हे घ्या, भांडं घ्या. तुम्ही बघू शकता ह्याला असं बॉईल येत आहे. मध्ये मध्ये आपण स्टेअर करत राहायचं त्याला, म्हणजे ते खाली चिटकणार नाही. ठीक आहे. चिटकणार नाही आणि हे होणार नाही, जळणार नाही. म्हणून आपण त्याला मध्ये मध्ये स्टेअर करत राहणार. आता आपल्याला ही ग्रेव्ही बहुतेक जेव्हा होणार तेव्हा त्याला तेल सुटायला लागणार. मग आपल्याला समजलं की ही ग्रेव्ही झाली आहे. अजून हे झालेली नाही आहे, ह्याला तेल सुटलेलं नाही आहे. तर आपण ह्याला चांगलं अजून कुक करणार आहोत. हार्डली माझे 20 मिनिट झाले असतील. जेवढं तुम्ही पातळ करणार ना तेवढी ग्रेव्ही कुक व्हायला टाईम लागते. तर तुम्ही जास्त पातळ करू नका, म्हणजे ग्रेव्ही जास्त टाईम नाही लागणार कुक व्हायला. तुम्ही बघू शकता
ह्याला हळूहळू तेल सुटतं आहे. मी जास्त काढलं नाही आहे ते, पण ह्याला कारण की ते उडतं आहे म्हणून मी असं थोडंसं हे करून ठेवलं आहे. त्याला हळूहळू तेल सुटायला लागलं आहे. हार्डली माझे आता 35 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे छान असं ऑइल सोडलं आहे माझ्या ग्रेव्हीने. मीन्स ती ग्रेव्ही आपली डन आहे. ही आहे पंजाबी ग्रेव्ही. ह्याच्यानेच आपण पनीर बटर मसाला वेगवेगळी रेसिपी बनवू शकतो. तर आपण आता हे पंजाबी ग्रेव्ही आपली रेडी आहे.